वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाप हो, गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला प्रदान करून आपल्याला अखिल भारतीय मानवासाठी अखिल जागतिक मानवासाठी अनेक फायद्याचे उपाय सांगितले. आपल्याला सुख कसं मिळेल त्याचं सांगितलं. तर असे अनेक उपाय सांगितले. अनेक पुन्हा जेवण्याचा अन्न कसं पाहिजे, अन्न कसं खावा याचा बी उहापोह त्यांनी केलेला आहे. ते चांगल्या माणसाची कसं वागावं ह्याचा बी उहापोह केलेला आहे. आपण ज्या आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे तर ज्ञान घेताना त्या माणसाशी कसं वागावं, त्या माणसाकडं कसं जावं, कसं त्याच्याकडून ज्ञान घ्यावं, हे सगळ्या गोष्टी श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला निमित्त करून आपल्याला सांगितलेले आहेत. तर 5व्या अध्यायामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. माणसाच्या जीवनामध्ये बघा, सुख पाहिजे, शांती पाहिजे आणि स्वतंत्रता पाहिजे. 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुख अतिशय महत्त्वाचं आहे. सुखासाठी तर आपली सगळी धडपड चाललेली. तर सुख कशाने मिळेल म्हणले तर ते म्हणले सुखी होण्याचा मंत्र त्यांनी सांगितला आपल्याला, स्वतंत्र राहण्याचा मंत्र सांगितला आपल्याला आणि शांती मिळवण्याचा मंत्र त्यांनी सांगितलं आपल्याला. 5व्या अध्यायामध्ये एकाच अध्यायामध्ये 3 गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. ते म्हणले, अर्जुना शक्नोती हे वये सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवे मग स्वयुक्त सुखी नरा. हे प्राक शरीर सोडण्यापूर्वी जो माणूस काम क्रोधाचा आवेग आवरू शकतो तो माणूस खरा सुखी होतो. आता कामाचा आवेग रावणाला आवरता नाही आला, सुखी नाही झाला तो. त्यानं जर हे ऐकलं असतं, कामाचा आवेग आवरला असता, सहस्रार्जुन राजा होता, सहस्रार्जुन राजाला क्रोधाचा आवेग आवरता नाही आला, त्यामुळं तो सुखी नाही झाला, दुःखी झाला. तर हे त्यांनी सांगितले शक्नोती हे सोडून प्राक शरीर विमोक्षणात. तर आपलं हे देह प्राक शरीर आहे हे सोडण्यापूर्वी आपण ह्या कामाचा क्रोधाचा आवेग आवरता आला पाहिजे आपल्याला. तर काम क्रोध हे आपल्या वास्तविक आपण जर आवरले, संयम केला तर ते आवरल्या जाऊ शकतात. परंतु आपण आवरत नाहीत. आपल्याला क्रोध आला की आपण क्रोधाच्या भरामध्ये काही बी वाईट गोष्टी करून बसतो आणि मग आपण दुःखी होतो. शेवटी त्याचा परिणाम दुःखाचा आहे. तर असं आहे. तर त्यामुळं आपण ह्या जीवनामध्ये आल्यानंतर काम क्रोध याचा आवेग आवरला पाहिजे. तर श्रीकृष्ण महाराज त्या गांधारी मातेकडे गेले. गांधारी मातेला म्हणले, आई आत्या तुला काय मागायचं तर माग बरं, आता शेवटी तुला एक वर देतो मी. मग तिला क्रोध आला आणि क्रोधाचा आवेग नाही आवरता आला आणि आवरता न आल्यामुळं तिनं जे नको मागायचं ते मागितलं. ती म्हणली, देवा तू माझे जसे लेकरं तू मारलेस ना कृष्णा, तसे तुझ्या देखत मरून. म्हणजे अशी वाईट गोष्ट तिनं मागितली. बाबा हीच जर तिनं कामाचा क्रोधाचा आवेग आवरून आता जे झालं आहे ते त्याला काय विलाज आहे का? वारले मुलं त्याला काय विलाज आहे? काहीच विलाज नाही. परंतु आता काय होणार आहे का? त्याचं काय होणार नाही. म्हणून तिनं जर तो कामाचा क्रोधाचा आवेग आवरला असता तर तो सुखी झाला असता. सुखी झाली असती ती बाई, तिला मोक्ष मिळाला असता. श्रीकृष्ण महाराजांनी तिला मोक्ष दिला असता. परंतु तसं झालं नाही. त्या बाईनं तो कामाचा क्रोधाचा आवेग आवरला नाही. हा नारद नावाचा माणूस आहे, तो तर किती मोठा माणूस आहे आणि तो तिन्ही लोकी गमन आहे त्याला. आणि त्याला काम उत्पन्न झाला. काम उत्पन्न झाल्यानंतर त्यानं आवरायला पाहिजे होता, संयम ठेवायला पाहिजे होता, पण संयम ठेवला नाही
आणि तो आवरला नाही आणि तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराजाकडे गेला आणि म्हणला, देवा मला तुम्हाला तर एवढ्या 16,108 पत्न्या येतात, मला एक द्या ना. मग ते म्हणले हो घेऊन जाय, घेऊन जाय. आणि मग तो फिरला त्रासून गेला आणि शेवटी कुठंच सगळीकडे श्रीकृष्ण महाराज उभे होते. आणि मग शेवटी त्याला तो थकला, एका बारवावर जाऊन बसला. बारवावर मग श्रीकृष्ण महाराज गेले, त्याला म्हणले का बसले? ते म्हणले असं माझं अंग सगळं जळायले कामाला. ते म्हणले टाका ह्या बारवात विडी. टाकली बारवात विडी उडी आणि नारदाची नारदी झाली. आणि किती लेकरं झाले? ते सगळे संवत्सर येतात, ते सगळे संवत्सर त्याच्या लेकराच्या नावावर हे तसं एवढे लेकरं झाले. आणि ते लेकरं मेले, तो माणूस बी मेला. आणि शेवटी नारद पुन्हा त्या बारीवर रडत बसला आणि किती दुःख भोगलं. तर का भोगलं? कारण कामाचा आवेग आवरता नाही आला. माय बाबा, आपण देखील इथं या संसारात आल्यानंतर आपल्याजवळ धन येतं आहे, पैसा येतं आहे, आपल्या भाग्यानुसार येते, पूर्वकर्मानुसार पैसा येतो, धन येतं आहे, सत्ता येते. आणि तशी सत्ता आल्यानंतर आपल्याला ती सत्ता पचत नाही. आणि न पचल्यामुळं आपण मग कामाच्या आहारी जातो, क्रोधाच्या आहारी जातो, लोभाच्या आहारी जातो. आणि मग जे नको ते करून बसतो आणि मग आपण दुःखी होतो. बापो, आणि अनेक म्हणजे मोठ्या पदावर जातो आपण, तिथं जाऊन भ्रष्टाचार करतो. आणि मग ते भ्रष्टाचाराचा पैसा म्हणजे ते भ्रष्टाचाराचा म्हणजे दुःख लेऊन सुखाची अंगी तो भ्रष्टाचाराचा पैसा म्हणजे तो दुःख असते ते, पण सुखाची अंगी घालून येते. दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जाणाते. जनतेला छळीत येते त्या माणसाला. त्याचं येऊस तर काय वाटत नाही आपल्याला, परंतु जसा तो पैसा आपल्या घरात आला की आपल्या घरात दुःख आलं म्हणून समजा. मग हे दुःख जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही आवरा, कामाला क्रोधाला आवरा आणि आवरा, आपल्या आकांक्षाला आवरा. आणि देशाचं हित पहा, धर्माचं हित पहा, आपलं हित पहा, आपल्या परिवाराचं हित पहा. हे सगळं पाहिलं तर आपलं भलं होतं आहे. त्याचमुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना की शकुनुती हे वे सोडून प्राग शरीरो मोक्षणात काम क्रोधोद्भवयोग सोयिक तसं सुखीनं. जो कामाचा क्रोधाचा आवेगावर येतो तोच खरा सुखी होतो. नाही तर मायबापा माणूस तुम्ही कामाला ढिलं सोडून द्या, तुम्ही दुःखी झाल्याशिवाय राहणार नाहीत. क्रोधाला आवरू नका, तुम्ही दुःखी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं कामाला क्रोधाला आवरा आणि सुखी व्हा, असा सल्ला श्रीकृष्ण महाराजातर्फे मी तुम्हाला देतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.